हॅलो मित्रांनो, वेलकम टू स्टडी रिव्होल्यूशन. आज आपण 28 ऑगस्ट 2021चा द हिंदू बघतोय आणि तोही आपल्या मातृभाषेतून म्हणजे मराठीमधून. पहिल्यांदा आपल्या लेक्चरचं स्वरूप सांगतो. पहिल्यांदा आपण न्यूज डिस्कस करतो आणि त्यानंतर जे काही महत्त्वाचे एडिटोरियल्स असतात ते आपण डिस्कस करण्याचा प्रयत्न करतो. सो स्टार्ट करूया आजचा 28 ऑगस्ट 2021चा द हिंदू न्यूजपेपर. पहिल्या न्यूजपासून डिस्कशनला सुरुवात करू. सो लेट स्टार्ट. पुढची न्यूज आहे ती फायनान्शियल सेक्टरच्या दृष्टीतून खूप महत्त्वाची न्यूज असलेली आपल्याला पाहाव्यास मिळते आणि आपल्या दृष्टीतून ह्याचं महत्त्व कसं आहे तर सिलेबसच्या दृष्टीतून विचार केला तर याचं महत्त्व इकॉनॉमीच्या दृष्टीतून खूप महत्त्व आहे. याचं इकॉनॉमीच्या दृष्टीतून महत्त्व याचं जास्त असलेलं आपल्याला पाहाव्यास मिळते. मग या न्यूजमध्ये नेमकं काय सांगितलं तर फायनान्स मिनिस्टर ज्या निर्मला सीतारामन आहेत यांच्या अध्यक्षतेखालील चेअरमनशिपच्या अंतर्गत काही दिवसामध्ये मीटिंग होणार आहे आणि ती मीटिंग जी आहे ती फायनान्शियल स्टॅबिलिटी अँड डेव्हलपमेंट काउन्सिल FSDC ची मीटिंग होणार असलेली आपल्याला पाहाव्यास मिळते. FSDCची मीटिंग होणार असलेली आपल्याला पाहाव्यास मिळते आणि या मीटिंगच्या अंतर्गत RBI असेल, सेबी असेल, IRDA असेल, PFRDA असेल, हे सर्व जे वेगवेगळे रेग्युलेटरी अथॉरिटी आहेत ना त्या रेग्युलेटरी अथॉरिटी एकत्र येऊन काही नॉर्म्स, काही नियम, काही पॉलिसी बनवणार आहेत जेणेकरून वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जी इन्व्हेस्टमेंट होत आहे ना ती इन्व्हेस्टमेंट वाढावी. कारण आता जी इन्व्हेस्टमेंट होते ना, जर एखाद्या सेक्टरमध्ये तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर RBI कडून काय वेगळ्या परमिशन घ्यायच्या लागत असल्या तर त्या घ्याव्या लागतात. सेबीकडून काय वेगळ्या नियम त्याचे असतात ते फॉलो करायला लागतात. IRDA काय नियम आहेत ते बघावे लागतात. PFRDA नियम काय आहेत ते बघावे लागतात आणि त्यानंतर त्याच्यामध्ये आपण इन्व्हेस्टमेंट करू शकतो किंवा प्रायव्हेट किंवा पब्लिक सेक्टर त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकतं. परंतु हे जे अडथळे आहेत ना, वेगवेगळ्या पातळीवरचे जे अडथळे आहेत ते कमी करून हे सर्वजण एकत्र येऊन एकच एकच सरळ नियम बनवणार आहेत ज्याच्या अंतर्गत वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला जाण्याची गरज नाही इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी किंवा वेगवेगळ्या कंपन्या असतील, पब्लिक सेक्टर असेल तर वेगवेगळ्या ठिकाणी जाण्याची गरज नाही. एकाच प्लॅटफॉर्मवरती तुम्हाला नियम पाहाव्यास मिळतात आणि तेवढे नियम फॉलो केले की इन्व्हेस्टमेंट जे करणं आहे ते खूप सोपं होऊन जाईल. अशा प्रकारचं त्या मीटिंगमध्ये पॉलिसीज ठरणार आहेत असं या न्यूजमध्ये सांगितलं आपल्याला पाहाव्यास मिळतं. मग याच्यामध्ये पहिल्यांदा तर फायनान्शियल सेक्टरला जास्त महत्त्व दिलं आहे. फायनान्शियल सेक्टरविषयी फायनान्स मिनिस्टर आपल्या कोण आहेत तर निर्मला सीतारामन आहेत. तेवढी बेसिक इन्फॉर्मेशन आपल्याला फायनान्शियल सेक्टरविषयी माहिती असायला पाहिजे. त्याचबरोबर दुसरा महत्त्वाचा की पॉईंट इथं काय आलेला आहे तर फिनान्शियल स्टॅबिलिटी अँड डेव्हलपमेंट काउन्सिल FSDCचा उल्लेख आला आहे. मग फिनान्शियल स्टॅबिलिटी अँड डेव्हलपमेंट काउन्सिल जे आहे त्याच्याविषयी डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला असायला पाहिजे. इंटरनेटच्या माध्यमातून आपण ती इन्फॉर्मेशन काढून ठेवणं खूप गरजेचं होऊन बसतं, बरोबर आहे. आणि तिसरा आपला की पॉईंट काय होऊ शकतो, इथं RBIचा उल्लेख आला आहे, सेबीचा उल्लेख आला आहे, IRDAचा उल्लेख आला आहे आणि PFRDAचा उल्लेख आला आहे. मग या ज्या वेगवेगळ्या रेग्युलेटरी अथॉरिटी आहेत ना त्याच्याविषयी सुद्धा आपल्याला डिटेल इन्फॉर्मेशन असायला पाहिजे. मग आपण इंटरनेटच्या माध्यमातून ही RBI असेल, सेबी असेल, IRDA असेल किंवा PFRDA असेल आणि FSDC असेल याच्याविषयी डिटेल इन्फॉर्मेशन बघण्याचा इथंच प्रयत्न करूयात. इथं आपण छोटीशी इन्फॉर्मेशन FSDC विषयी बघू शकतोय. त्याला आपण फिनान्शियल स्टॅबिलिटी अँड डेव्हलपमेंट काउन्सिल असं म्हणतो. ती जी बॉडी आहे ती अपेक्स लेवल बॉडी असलेली आपल्याला पाहाव्यास मिळते आणि कॉन्स्टिट्यूटेड कुणी केली गेली, त्याची स्थापना कुणी केली गेली तर गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने केली गेलेली आपल्याला पाहाव्यास मिळते. ऑब्वियस आहे. आणि ती जी बॉडी आहे द आयडिया ऑफ ए क्रिएट सच सुपर रेग्युलेटरी बॉडी वॉज फर्स्ट मोटेड बाय द रघुराम राजन कमिटी. रघुराम राजन जे आहेत ते RBIचे माजी गव्हर्नर आहेत. त्यांची एक कमिटी होती त्यानुसार या बॉडीची स्थापना केली गेली होती. पहिल्यांदा त्यांच्याकडून 2008मध्ये अशा प्रकारची बॉडी असावी हे सुचवण्यात आलं होतं आणि डिसेंबर 2010मध्ये याची स्थापना झालेली आपल्याला पाहाव्यास मिळते. ही छोटीशी इन्फॉर्मेशन आपण FSDC विषयीची बघितली. आता आपल्याला सेबी विषयीची इन्फॉर्मेशन बघायची. मग इथं खाली सेबी दिलेलंच आहे. मग ती सेबी विषयी इन्फॉर्मेशन आपण बघून घेऊयात की सेबी विषयी इन्फॉर्मेशन आपल्याला काय सांगते. इथं आपण बघू शकतोय, इथं आपण छोटीशी इन्फॉर्मेशन सेबीविषयी बघू शकतो आणि त्याच्यामध्ये आपल्याला काय दिलं आहे तर याची स्थापना झाली होती 12 एप्रिल 1988 रोजी. परंतु स्टॅच्युटरी दर्जा म्हणजे कायदेशीर त्याला अथॉरिटी दिली गेली 30 जानेवारी 1992ला. म्हणजे याला कायदेशीर स्वरूप कधी प्राप्त झालं तर 1992ला कायदेशीर स्वरूप सेबी ॲक्ट 1992 नुसार त्याला प्रदान केलेलं आपल्याला पाहाव्यास मिळते. आणि ही जी बॉडी स्थापन केली गेली ती ऑब्वियस आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडून स्थापन केली गेलेली आपल्याला
पाहाव्यास मिळते. आणि ही बॉडी जी आहे ती सिक्युरिटी मार्केटशी रिलेटेड आहे. आता सिक्युरिटी मार्केट म्हणजे सोप्या भाषेत तुम्हाला सांगतो, शेअर मार्केट कधी कोण आपल्यातलं कोणतर करत असेलच शेअर मार्केट, त्यांना शेअर मार्केटविषयी माहिती असेल. मध्ये शेअर मार्केट आपण शेअर खरेदी करतो, शेअर विकतो, त्याच्यावरती कॉल घेत असतो, शॉर्ट शेअर करत असतोय. शेअर मार्केट तुम्ही करत असाल तर ते जे शेअर मार्केटचं रेग्युलेशन आहे ते करण्यासाठी सेबीची स्थापना केली गेली आहे. समजते. जर एखादी कंपनी फेक असेल आणि त्याचं रजिस्टर सेबीच्या अंतर्गत झालेलं असेल तर सेबीनुसार, सेबीच्या ॲक्टनुसार त्याच्यावरती कारवाई होऊ शकते. आणि एखाद्या कंपनीला रजिस्ट्रेशन करायचं असेल तर त्याला सेबीच्या गाईडलाईन्स फॉलो करावे लागतात. तरच त्याचं रजिस्ट्रेशन झाल्यानंतरच त्याचे शेअर खरेदी विक्री करता येतात, म्हणजेच मार्केटमध्ये शेअर त्याचे येऊ शकतात त्या कंपनीचे. हे सर्व कामं करण्याचं कार्य जे आहे ते सेबी करत असते, शेअर मार्केटशी रिलेटेड विशेष करून. त्याला आपण सिक्युरिटी मार्केटसुद्धा म्हणतो. ज्युरिस्डिक्शन इंडियापुरतं मर्यादित आहे त्याचं, यात काय वादच नाही आहे. हेडक्वार्टर मुंबईमध्ये आहे आणि त्याचे एजन्सी एक्झिक्युटिव्ह जे आहेत ते अजय त्यागी असलेले आपल्याला पाहावयास मिळतात, चेअरपर्सन. आणि टाईप जो आहे तो स्टॅच्युटरी कॉर्पोरेशनचाच टाईप आहे त्याचा, म्हणजे याला स्टॅच्युटरी स्वरूप आहे, कायदेशीर स्वरूप आहे. आता दोन प्रकारचे महत्त्वाचे स्वरूप असतात, एक तर कॉन्स्टिट्यूशनल स्वरूप असतं आणि एक तर कायदेशीर स्वरूप असतं. याला कायदेशीर स्वरूप आहे. आणि कॉन्स्टिट्यूशनल बॉडी जर असेल तर त्याची घटनेनुसार स्थापना झालेली असते. आणि एखादी बॉडी परत कायदा करून संसदेनं स्थापन केलेली असेल ना तर त्याला स्टॅच्युटरी बॉडीचा दर्जा मिळत असतो आणि घटनेमध्येच तरतूद आहे. आता फॉर एक्झाम्पल आपली UPSC आहे. UPSC जी आहे ना ती कॉन्स्टिट्यूशनल बॉडी आहे. त्याची कॉन्स्टिट्यूशन भारतीय राज्यघटनेमध्येच त्याची तरतूद केलेली आहे. त्यामुळे UPSCला आपण कॉन्स्टिट्यूशनल बॉडी म्हणणार. आणि ह्या सेबीची पुन्हा कायदा करून 1992चा कायदा करून स्थापना गेलेली असं म्हणू शकतो आपण. म्हणून त्याला काय आहे तर स्टॅच्युटरी दर्जा आहे, कायदेशीर दर्जा आहे, कारण त्याच्यासाठी घटनेमध्ये कोणती तरतूद नव्हती. आपण परत गव्हर्नमेंटनं आलेल्या त्याची स्थापना केली, कायदा निर्माण करून, कायदा पास करून संसदेमध्ये. म्हणून त्याला स्टॅच्युटरी दर्जा दिला गेलेला आहे असं आपण म्हणू शकतो, किंवा त्याला स्टॅच्युटरी बॉडी असं आपण म्हणू शकतो. कॉन्स्टिट्यूशनल बॉडी ती असू शकत नाही. समजते. म्हणजे फरक तुम्हाला मला सांगायचा होता की कॉन्स्टिट्यूशनल बॉडी कशाला म्हणायचं आणि स्टॅच्युटरी बॉडी कशाला म्हणायचं. कॉन्स्टिट्यूशनल बॉडी याला म्हणायचं की घटनेमध्येच पहिल्यापासूनच तरतूद आहे अशा बॉडीची, त्याला आपण कॉन्स्टिट्यूशनल बॉडी म्हणायचं. आणि एखादी बॉडी आपण परत संसदेमध्ये कायदा बनवून स्थापन केलेली आहे त्या बॉडीला आपण स्टॅच्युटरी बॉडी असं म्हणतो. आणि हे सेबी जे आहे ती तशा प्रकारची स्टॅच्युटरी बॉडी आहे, कॉन्स्टिट्यूशनल बॉडी नाही. हा फरक आहे, तो फरकसुद्धा खूप महत्त्वाचा आहे. ही छोटीशी इन्फॉर्मेशन आपण बघायचा प्रयत्न केला सेबीविषयीची. पुढची छोटीशी इन्फॉर्मेशन आपण RBI विषयी बघू शकतो, त्याला आपण रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणतो. रिझर्व्ह बँकची स्थापना जी झाली ती 1 एप्रिल 1935 कोलकातामध्ये पहिल्यांदा झालेली पाहावयास मिळते. आणि ही स्थापना ब्रिटिश राज म्हणजे ब्रिटिश ज्यावेळेस भारतावर राज्य करतो त्यावेळेसच RBIची स्थापना केली गेली आपल्याला पाहावयास मिळते. आणि करन्सी जी आहे ते इंडियन रुपये आहे आपले, त्यात काही विशेष बघण्यासारखं असं काही नाही आहे. आणि विशेष करून RBIची स्थापना कशासाठी केली गेली तर बँकिंग सेक्टर जे आहे त्याला रेग्युलेट करण्यासाठी RBIची स्थापना केली गेली. आणि त्याचा पर्पज काय आहे तर इश्यू अँड सप्लाय ऑफ द इंडियन रुपी. इंडियन रुपी जे आहे, चलन जे आहे ते इश्यू करणं आणि सप्लाय करणं हे RBIचं मुख्य कार्य असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. त्याचं हेडक्वार्टर मुंबईमध्ये आहे. रिझर्व्ह अमाऊंट किती आहे ते इथं सांगितले, $610 बिलियन एवढी रिझर्व्ह अमाऊंट आहे. ज्युरिस्डिक्शन ऑब्वियस आहे, इंडियापुरतं मर्यादित असणार आहे. आणि गव्हर्नर जे आत्ताचे आहेत ते शक्तिकांत दास असलेले आपल्याला पाहावयास मिळतात. पुढचं जे सेक्टर आहे ते आहे इन्शुरन्स रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटी, त्याला आपण IRDA असं म्हटलं होतं, त्याचा शॉर्ट फॉर्म आहे. याची स्थापना गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडून केलेली आहे. स्थापना झाली 1999ला. सेक्टर आहे इन्शुरन्स, म्हणजे भारतातील इन्शुरन्स सेक्टर जे आहे त्याचं रेग्युलेशन आणि त्याच्यावरती नियंत्रण ठेवण्याचं कार्य कोण करतं आहे तर इन्शुरन्स रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटी ही करत असते. हेडक्वार्टर हैदराबादमध्ये आहे. टाईप आहे पुन्हा स्टॅच्युटरी कॉर्पोरेशन. समजलं तुम्हाला? दोन टाईप मी आत्ताच तुम्हाला सांगितलं ते स्टॅच्युटरी आणि कॉन्स्टिट्यूशनल असतं. त्याच्यामध्ये ही स्टॅच्युटरी कॉर्पोरेशन असलेली पाहावयास मिळते. चेअरपर्सन कोण आहे? सुभाषचंद्र कुंतिया हे त्याचे चेअरपर्सन असलेले आपल्याला पाहावयास मिळतात. समजते तुम्हाला? ही छोटीशी इन्फॉर्मेशन झाली इन्शुरन्स रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटी म्हणजे IRDA विषयीची. इथं आपण बघू शकतोय की जे PFRDA म्हणजे पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटी याची छोटीशी इन्फॉर्मेशन इथं आपल्याला दिलेली असलेली पाहावयास मिळते. आणि त्याच्यामध्ये त्या इन्फॉर्मेशनमध्ये त्यांनी विशेष करून काय सांगितलं आहे तर त्याच्यामध्ये पेन्शन फंड अँड डेव्हलपमेंट अथॉरिटी इज रेग्युलेटरी बॉडी अंडर द ज्युरिस्डिक्शन ऑफ मिनिस्ट्री ऑफ फायनान्स मिनिस्ट्रीच्या अंतर्गत ही बॉडी जी आहे ती कार्य करताना आपल्याला
पाहाव्यास मिळते. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया जे आहे ते ओव्हरऑल अथॉरिटी त्याची असलेली आपल्याला पाहाव्यास मिळते. इथे वेबसाईट दिले, फाउंडेड म्हणजे स्थापना कधी झाली तर 23 ऑगस्ट 2003 रोजी याची स्थापना झाली आपल्याला पाहाव्यास मिळते. सेक्टर काय आहे, पेन्शनशी रिलेटेड जी काय अथॉरिटी इंडियामध्ये आहे सर्वोच्च ती आहे पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटी म्हणजे PFRDA. एजन्सी एक्झिक्युटिव्ह कोण आहे त्याच्या अगोदर हेडक्वार्टर जे आहे ते न्यू दिल्लीमध्ये. एजन्सी एक्झिक्युटिव्ह म्हणजे चेअरपर्सन त्याचे सुप्रतिम बंडोपाध्याय हे त्याचे चेअरपर्सन असलेले पाहाव्यास मिळतात. आणि पेरेंट एजन्सी कोण आहे, डिपार्टमेंट ऑफ फायनान्शियल सर्व्हिसेस. आणि टाईप काय आहे, पुन्हा इथे टाईप आला स्टॅच्युटरी कॉर्पोरेशन. हे 2 टाईप तुम्हाला महत्त्वाचे मी सांगितले, त्यातला हे स्टॅच्युटरी कॉर्पोरेशन टाईप याचा असलेला आपल्याला पाहाव्यास मिळतोय. अशा प्रकारे आपण काय काय बघितलं तर FSDC विषयीची माहिती बघितली, त्यानंतर RBI विषयीची बघितली, SEBI विषयीची बघितली, IRDA विषयीची बघितली आणि आत्ता PFRDA विषयीची सुद्धा आपण बघून घेतलेली पाहाव्यास मिळते. ह्या एवढ्या ज्या महत्त्वाच्या रेग्युलेटरीज अथॉरिटी आहेत गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या त्याचा टाईप आपल्याला माहिती पाहिजे. त्याचबरोबर त्याची जी आपण जेवढी डिटेल इन्फॉर्मेशन बघितली त्याचं ध्येय काय आहे, कशासाठी स्थापन केले गेले, कधी स्थापन केले गेले, स्टॅच्युटरी आहे का कॉन्स्टिट्युशनल बॉडी आहे, एवढी तर बेसिक इन्फॉर्मेशन आपल्याला असणं गरजेचं आहे. ते आपण या न्यूजच्या अंतर्गत बघण्याचा प्रयत्न केला. पुढची न्यूज महत्त्वाची कोणती आहे ती बघूयात. पुढच्या न्यूजमध्ये विशेष करून मिनिस्टर ऑफ इन्व्हायरमेंट अँड फॉरेस्ट क्लायमेट चेंज ही जी मिनिस्ट्री आहे त्या मिनिस्ट्रीनी जे वाईल्डलाईफ डिपारबिल वाईल्डलाईफ सँक्च्युरी आहे त्या वाईल्डलाईफ सँक्च्युरीला इकोसेन्सिटिव्ह झोनचा दर्जा दिलेला आहे. नोटिफाईड त्या सँक्च्युरीला केलेला असलेला आपल्याला पाहाव्यास मिळतं. इकोसेन्सिटिव्ह झोन एखाद्या एरियाला डिक्लेअर करणं याचा अर्थ इथून पुढं तो जो झोन आहे त्याची इन्व्हायरमेंटल जी काही नीड आहे ती आपल्याला राखायला पाहिजे आणि तिथं त्या झोनमध्ये इन्व्हायरमेंटला हानिकारक अशा काही इंडस्ट्रीज असतील, काही उद्योग असतील, जे काही मानवांच्या ॲक्टिव्हिटीज असतील त्या गव्हर्नमेंटकडून कमी केल्या जातात. त्याला आपण इकोसेन्सिटिव्ह झोन म्हणतो. याच्यासाठीच खरं तर गव्हर्नमेंटकडून तो एरिया जो आहे इकोसेन्सिटिव्ह झोन म्हणून डिक्लेअर केला जातो. तशाच पद्धतीनं जी डिपारव्हिल वाईल्डलाईफ सँक्च्युरी आहे ना ती इकोसेन्सिटिव्ह झोन म्हणून मिनिस्ट्री ऑफ इन्व्हायरमेंट, फॉरेस्ट अँड क्लायमेट चेंज यांच्याकडून जाहीर केले आपल्याला पाहाव्यास मिळते. म्हणजेच गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडून जाहीर केले आपल्याला पाहाव्यास मिळते. मग डिपारव्हिल जी वाईल्डलाईफ सँक्च्युरी आहे याच्याविषयी काय इन्फॉर्मेशन आपल्याला इंटरनेटच्या माध्यमातून सापडते का ते बघूया आपण. इथं आपण छोटीशी इन्फॉर्मेशन बघू शकतो दीपोर बिल या नॅशनल सँक्च्युरीविषयी, वाईल्डलाईफ सँक्च्युरीविषयी. त्याला दीपोर बिल अशा प्रकारचं स्पेलसुद्धा केलं जातं, त्याचं स्पेलिंग लिहिलं जातं किंवा दीपोर बिल अशा प्रकारचं DEEPOR BEEL असं सुद्धा स्पेलिंग त्याचं केलं जातं. आता मी तुम्हाला दीपार बिल म्हटलं होतं पण त्याचा खरा उच्चार आहे दीपोर बिल वाईल्डलाईफ सँक्च्युरी. आणि हा खरं तर आसाम राज्यामध्ये ही वाईल्डलाईफ सँक्च्युरी आपल्याला पाहाव्यास मिळते. आणि ब्रह्मपुत्रा रिव्हरच्या शेजारी विशेष करून साऊथला म्हणजे ब्रह्मपुत्राच्या दक्षिण काठावरती ही जी सँक्च्युरी आहे ती वसलेली असलेली आपल्याला पाहाव्यास मिळते. आणि परमनंट फ्रेश वॉटर लेक आहे तिथं, म्हणजे गोड्या पाण्याचं जे सरोवर आहे ते परमनंट गोड्या पाण्याचं सरोवर तिथं निर्माण झालेलं आपल्याला पाहाव्यास मिळतं. ते एक वैशिष्ट्य आहे इंडियाचं, हे सुद्धा याच्यामध्ये सांगितलेलं आपल्याला पाहाव्यास मिळते. एरिया सांगितला त्याचा, त्यानंतर सरफेस एलिव्हेशन सांगितलं आहे, मेन डेप्थ सांगितले, लोकेशन आहे गुवाहाटी कामरूप डिस्ट्रिक्ट आसाम, हे लोकेशन मी आसामला आहे ते सांगितलं आहे. आणि डिझायनेटेड ॲज वर्ल्ड हेरिटेज साईटसारखे याचं डिझाईन केलेलं आहे. ते केलं 19 ऑगस्ट 2002ला. समजते म्हणजे वर्ल्ड हेरिटेज साईटसुद्धा याला कन्सिडर केलेलं आपल्याला पाहाव्यास मिळते. आणि 12 जी गावं आहेत ते तिथं वसलेली असलेली आपल्याला पाहाव्यास मिळतात. मग आता याच अनुषंगानं आपल्याला काय करायला पाहिजे, त्याचं लोकेशनसुद्धा व्यवस्थितरित्या बघून घेणं गरजेचं आहे. मग त्याचं लोकेशन बघण्याचा आपण प्रयत्न करूया. इथं आपल्याला दीपोर बिल पाहाव्यास मिळतंय. त्याच्यामध्ये जे लेक आहे ते लेक खरं तर इथं महत्त्वाचं असलेलं आपल्याला पाहाव्यास मिळते. हे जे दीपोर बिल लेक आहे ते लेक महत्त्वाचे याच्यामध्ये असलेलं आपल्याला पाहाव्यास मिळते. आणि हा जो एरिया आहे तो ब्रह्मपुत्रा रिव्हरचा एरिया असलेला आपल्याला पाहाव्यास मिळतो. मग आता याचं जर लोकेशन आणखी छान रीतीनं बघायचं झालं तर आपल्याला हे झूम आउट करून बघणं गरजेचं आहे. मग ते आपण झूम आउट करून बघूयात की कशा पद्धतीनं त्याचं लोकेशन इंडियन मॅपवरती आपल्याला पाहाव्यास मिळते. ही जी रिव्हर आपल्याला बघायला मिळते नाही ती रिव्हर आहे ब्रह्मपुत्रा रिव्हर.
ही ब्रह्मपुत्रा रिव्हर आहे. झूम आउट केल्यानंतर त्याचं लोकेशन इथं आता आपण व्यवस्थितरित्या बघू शकतो इंडियन मॅपच्या माध्यमातून. इथं आपल्याला ईस्टर्न साईडला त्याचं लोकेशन पाहाव्यास मिळते आसाममध्ये या ठिकाणी. समजते तुम्हाला. त्यामुळं आसाम हा त्याचा महत्त्वाचा स्टेट आहे. इथून पुढं जर याच्याविषयी प्रश्न विचारला गेला तर तशाच पद्धतीनं विचारला जाईल कोणत्या स्टेटमध्ये हे दीपोर बिल वाईल्ड लाईफ सँक्च्युरी वसलेली आहे. तर ती आहे आसाममध्ये, विशेष करून गुवाहाटी हा एरिया आहे त्याच्यामध्ये ती वसलेली आहे. कोणत्या नदीच्या किनारे आहे ती, तर ब्रह्मपुत्रा नदीच्या दक्षिण काठावरती ही दीपोर बिल वाईल्ड लाईफ सँक्च्युरी वसलेली असलेली आपल्याला पाहाव्यास मिळते. हे आपण लोकेशन व्यवस्थितरित्या बघण्याचा प्रयत्न केला दीपोर बिल वाईल्ड लाईफ सँक्च्युरीचा. पुढची न्यूज आहे दिल्ली गव्हर्नमेंटशी रिलेटेड न्यूज असलेली आपल्याला पाहाव्यास मिळते. आणि दिल्ली गव्हर्नमेंटकडून देश के मेंटॉर हा प्रोग्राम सुरू केला जाणार आहे. आणि त्या प्रोग्रामचे जे ब्रँड ॲम्बॅसेडर आहेत ते सोनू सूद असणार आहेत, असं जे दिल्ली CM आहेत अरविंद केजरीवाल यांच्याकडून ते बोलत असताना सांगण्यात आलं. इथं आपण पिक्चरमध्ये बघू शकतो की सोनू सूद आणि अरविंद केजरीवाल जे आहे ते प्रेस कॉन्फरन्स घेत असताना आपल्याला पाहाव्यास मिळतात. त्याच्यामध्येच खरं तर दिल्लीचे CM जे आहेत त्यांनी हे डिक्लेअर केलेलं आपल्याला पाहाव्यास मिळते. आणि या प्रोग्रामच्या अंतर्गत विशेष करून जे चिल्ड्रन गव्हर्नमेंट स्कूलमध्ये शिकत आहेत, जे खूप पुअर मुलं आहेत ती गव्हर्नमेंट स्कूलमध्ये शिकत आहेत, त्यांना जवळजवळ 10 चिल्ड्रनपर्यंत ॲडॉप्ट एक कुटुंब करू शकतं. कशासाठी ॲडॉप्ट म्हणजे दत्तक घेऊ शकतं, म्हणजे कशासाठी, तर त्यांचा शैक्षणिक खर्च जो आहे तो शैक्षणिक खर्च करण्यासाठी, असं या न्यूजमध्ये सांगितलेलं आपल्याला पाहाव्यास मिळतं. आता याच्यातून की पॉईंट काय, तर देश के मेंटॉर या प्रोग्रामविषयी डिटेल इन्फॉर्मेशन करून ठेवायला पाहिजे. आणि त्याचबरोबर याचे ब्रँड ॲम्बॅसेडर कोण आहेत असं विचारलं जाऊ शकतं. याचे सोनू सूद हे ब्रँड ॲम्बॅसेडर आहेत असंच आपण आता म्हणू शकतोय. ऑफिशियल डिक्लेरेशन अजून झालं नसलं तरीसुद्धा. समजते तुम्हाला. आणि देश के मेंटॉर हा प्रोग्राम कुठल्या गव्हर्नमेंटशी रिलेटेड आहे, तर दिल्ली गव्हर्नमेंटशी रिलेटेड आहे. हे सुद्धा आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे या न्यूजच्या अंतर्गत. पुढची न्यूज आहे ती आसामशी रिलेटेड न्यूज असलेली आपल्याला पाहाव्यास मिळते. आणि त्याच्यामध्ये विशेष करून जे दिमसा नॅशनल लिबरेशन आर्मीची जी मेंबर्स आहेत, लोक आहेत ना, हे एक्स्ट्रीमिस्ट मानले जातात, विशेष करून कट्टरवादी मानले जातात. यांच्याकडून जवळजवळ 7 ज्या ट्रक्स आहेत त्या जाळण्यात आलेल्या आहेत. आणि त्याच्यामध्ये जवळजवळ 5 लोकांचा मृत्यू झालेली, विशेष करून हत्या म्हणू शकतो याला आपण याला हत्या झालेली आपल्याला पाहाव्यास मिळते. ते सांगणारी खरं तर न्यूज आहे. मग याच्या अंतर्गत आपल्याला काय करायचं, तर आसामचं लोकेशन व्यवस्थितरित्या इंडियन पॉलिटिकल मॅपचा आधार घेऊन आसामचं लोकेशन व्यवस्थितरित्या बघून ठेवणं गरजेचं आहे. मग ते आसामचं लोकेशन व्यवस्थितरित्या बघण्याचा आपण प्रयत्न करूयात. इथं आपण आसामचं लोकेशन व्यवस्थितरित्या बघू शकतोय. इथं आहे आसाम. आणि आसामच्या शेजारील राज्यांचा जर आपण विचार केला तर त्याच्यामध्ये इथं मेघालय आपल्याला पाहाव्यास मिळते. वेस्ट बेंगॉलची सुद्धा बाउंड्री त्याला टच करताना आपल्याला पाहाव्यास मिळते. त्यानंतर इकडं आहे अरुणाचल प्रदेश, इकडं नागालँड आहे, मणिपूर आहे, मिझोराम आहे, इथं त्रिपुरा आहे. या राज्यांची त्याला बाउंड्री टच करत असताना आपल्याला पाहाव्यास मिळते. आणि इंटरनॅशनल बाउंड्रीचा जर विचार केला तर त्याच्यामध्ये बांगलादेशची बाउंड्री आसामला टच करते, भूतानची बाउंड्री आता आसामला टच करत असताना आपल्याला पाहाव्यास मिळते. या 2 देशांची बाउंड्री आसामला टच करत असताना पाहाव्यास मिळते. ही आपण प्रयत्न केला की आसामचं लोकेशन पॉलिटिकल मॅपच्या आधारे बघण्याचा. पुढची जी न्यूज आहे ते वेस्ट बेंगॉलशी रिलेटेड असलेली न्यूज आपल्याला पाहाव्यास मिळते. CBIनं, सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन या अथॉरिटीनं पोस्ट पोल व्हायलन्स जो झाला होता, निवडणुकीनंतर जो दंगे झाले होते, त्याच्यामध्ये अनेक लोकांची हत्या झाली होती, त्याच्याविषयी केसेस जवळजवळ 9 केसेस फाईल केलेल्या आपल्याला पाहाव्यास मिळाल्या होत्या. त्याच्यामध्ये 6 केसेस ज्या आहेत त्या मर्डरशी रिलेटेड आहेत, त्याच्यामध्ये लोकांची हत्या केली गेली अशा प्रकारच्या केसेस आहेत. आणि त्याच्यामध्ये गँग रेप काही महिलांवरती झाला आहे अशा प्रकारच्या सुद्धा केसेस आहेत, असं सांगणारी ही न्यूज असलेली आपल्याला पाहाव्यास मिळते. त्यामुळे आपल्याला या न्यूजच्या अंतर्गत वेस्ट बेंगॉलचं लोकेशनसुद्धा खरं तर बघणं गरजेचं आहे. ते वेस्ट बेंगॉलचं लोकेशनसुद्धा आपण आता जसं आसामचं लोकेशन बघितलं तसंच वेस्ट बेंगॉलसुद्धा बघून घेऊयात. तर आपण वेस्ट बेंगॉलचं लोकेशन बघू शकतो. त्याच्यामध्ये इथं वेस्ट बेंगॉल आहे आणि त्याचे शेजारील राज्य बघितलं तर त्याच्यामध्ये ओडिसा आहे, झारखंड आहे, इथं बिहार आहे, वरती सिक्कीम पाहाव्यास मिळतं आहे. आणि इकडं आसामसुद्धा त्याची बाउंड्री लाईन टच करताना वेस्ट बेंगॉलला पाहाव्यास मिळते. आणि इंटरनॅशनल बाउंड्रींचा विचार केला तर त्याच्यामध्ये बांगलादेश आहे, त्याच्यामध्ये भूतान आहे आणि नेपाळ आहे. या 3 देशांची बाउंड्री वेस्ट बेंगॉलला शेअर होत असताना आपल्याला पाहाव्यास मिळते. हे आपण प्रयत्न केला वेस्ट बेंगॉलचं लोकेशन बघण्याचा.
पुढच्या दोन्ही न्यूज ज्या आहेत, ही पण न्यूज आहे आणि ही पण न्यूज आहे, त्या विशेष करून अफगाणिस्तानशी संबंधित न्यूज असलेल्या पाहाव्यास मिळतात. या पहिल्या न्यूजमध्ये काय सांगितले तर आत्ता तालिबानची तिथं सत्ता प्रस्थापित झाली, ठीक आहे, परंतु अजूनसुद्धा तालिबानमध्ये अफगाणिस्तानमध्ये स्टेबल गव्हर्नमेंट अजूनसुद्धा आलेलं नाही, स्थिर गव्हर्नमेंट अजूनसुद्धा तिथं प्रस्थापित झालेलं नाही, असंच चित्र आपल्याला पाहाव्यास मिळते. असं एक्सटर्नल अफेअर मिनिस्ट्रीकडून सांगण्यात आलेलं आपल्याला पाहाव्यास मिळते. आणि इथं सुद्धा जे एक्सटर्नल अफेअर मिनिस्टर आहेत एस जयशंकर यांनी ही अनसर्टनिटी सांगितली की इंडियामध्ये सुद्धा त्याचे पडसाद उमटू शकत आहेत, इंडियाला सुद्धा त्याच्यामुळे धोका निर्माण झालेला आहे. कारण का तर तालिबानची सत्ता प्रस्थापित होणं म्हणजे विशेष करून आतंकवाद्यांची सत्ता प्रस्थापित होणं असाच अर्थ इंडियाकडून काढला जातो किंवा जगाकडून बऱ्याच कंट्रीज आहेत त्या असाच अर्थ काढतायत. कारण यांची जी तालिबान्यांची आयडिओलॉजी आहे त्या आतंकवाद्यांना प्रोत्साहित करण्याची आयडिओलॉजी आणि कृती असलेली आपल्याला पाहाव्यास मिळते. त्याच्याशी रिलेटेड कन्सर्न या दोन्ही न्यूजमध्ये घेतलेलं आपल्याला पाहाव्यास मिळतं. आणि या न्यूजमध्ये दुसरं आणखी काय सांगितलं की अपोजिशन पार्टी जी आहे ती वारंवार इंडियामध्ये जी इनसिक्युरिटी निर्माण झालेली आहे, सिक्युरिटी कन्सर्न निर्माण झालेले आहेत ना, त्याच्याविषयी सुद्धा बोलत असताना आपल्याला पाहाव्यास मिळते, आवाज उठवत असताना आपल्याला पाहाव्यास मिळते. पुढची न्यूज आहे ते आर्टिकल 370 जे जम्मू काश्मीरचं आहे ते हटवल्यानंतर सुप्रीम कोर्टामध्ये त्याच्या कॉन्स्टिट्युशनल इश्यूविषयी पिटिशन वेगवेगळ्या दाखल केलेलं आपल्याला पाहाव्यास मिळते 2 वर्षापासून, परंतु आत्तापर्यंत त्याच्यावरती सुनावणी झालेली नाही आहे. लवकरच त्याच्यावरती सुनावणी सुरू होईल असं या न्यूजमध्ये सांगितलेलं आपल्याला पाहाव्यास मिळते. म्हणजे हे जे अनेक पिटिशनर्स आहेत ते वेटिंगमध्ये आहेत, वेट करत आहेत कधी त्याच्यावरती सुनावणी होते. त्यामुळं ही न्यूज महत्त्वाची आहे. तर या न्यूजमध्ये विशेष करून आर्टिकल 370 विषयी बोलले गेले, त्यामुळे आर्टिकल 370 विषयी आपल्याला डिटेल इन्फॉर्मेशन असणं गरजेचं आहे या न्यूजच्या अंतर्गत. पुढची न्यूज आहे सुप्रीम कोर्टानं प्रत्येक स्टेट गव्हर्नमेंटला हे सांगितले आहे की जे ऑर्फंड चिल्ड्रन्स आहेत म्हणजे अनाथ मुलं झालेले आहेत कोविड-19मुळे, त्यांनी स्वतःचे दोन्ही पालक किंवा एक पालक त्यांनी गमावला आहे, त्या चिल्ड्रन्सची प्रायव्हेट स्कूलमध्ये शिकणाऱ्या विशेष करून त्यांची फी स्टेट गव्हर्नमेंटकडून भरली जावी असं सुप्रीम कोर्टानं आदेश दिलेला आपल्याला पाहाव्यास मिळतात. ते सांगणारी खरं तर ही न्यूज असलेली आपल्याला पाहाव्यास मिळते. आणि ऑर्फन चिल्ड्रनच्या संबंधात आपण काल PM केअर फंडविषयी सुद्धा डिस्कशन केलं होतं. मग ते PM केअर फंडविषयी सुद्धा तुम्हाला इन्फॉर्मेशन असायला पाहिजे, काल तुम्ही बघितलीच असेल. जर ते लेक्चर बघितलं नसेल तर PM केअर फंडविषयी इंटरनेटवरून माहिती काढून ठेवा, त्याच्यावरती शॉर्ट नोट बनवून ठेवा. PM केअर फंड जो आहे तो जास्त न्यूजमध्ये आहे आणि विशेष करून PM केअर फंडची स्थापनाच केली गेली होती कोविड-19च्या धर्तीवरती आर्थिक मदत करण्यासाठी वेगवेगळ्या सेक्टरला आणि वेगवेगळ्या लोकांना. त्यामुळे PM केअर फंडविषयी डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला असणं गरजेचं होऊन बसतं या न्यूजच्या अंतर्गत. पुढची जी ही न्यूज आहे ती मुद्दाम तुम्हाला मी झूम करून दाखवत आहे कारण ही खूप महत्त्वाची न्यूज आजच्या न्यूजपेपरची आपण मानू शकतो आहे. कारण झूलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाने एक डॉक्युमेंट पब्लिश केलं आहे, त्या डॉक्युमेंटचं नाव आहे ॲनिमल डिस्कव्हरीज 2020. या नावावरूनच तुम्हाला कळत असेल की नवीन ॲनिमल्सच्या नवीन जैवविविधता म्हणजे वेगवेगळ्या स्पेसीज म्हणजे वेगवेगळ्या जीवांच्या जाती आपल्याला सापडलेल्या आहेत आणि त्याची संख्या आहे 557 नवीन स्पेसीज सापडलेले आहेत असं झूलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाने जाहीर केलं आपल्याला पाहाव्यास मिळते. आणि त्या 527 नवीन स्पेसीज धरून आत्ता एकूण जैवविविधतेची संख्या, एकूण जीवांची संख्या जी आपल्या भारतातील झालेली आहे ती 1,02,718 एवढ्या स्पेसीज आपल्या भारतामध्ये आढळतात असं आपण आता म्हणू शकतोय. आणि काय मग त्याच्या हायलाइटेड केलेल्या स्पेसीज आपल्याला सांगितल्या आहेत त्याच्यामध्ये ट्रायमारेसरस सलाझार ही एक स्पेसीज आहे. ही खरं तर ग्रीन कलरचा जो स्नेक आहे त्याची स्पेसीज आपल्याला असलेले पाहाव्यास मिळते. ही सायंटिफिक नावं आहेत त्यामुळे उच्चारणासाठी अवघड जाऊ शकतात, परंतु हे आपल्याला लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. याच्यावरती डायरेक्ट प्रीला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो कोणत्याही एक्झाममध्ये. त्यामुळं हे किती जरी अवघड असलं तरी वारंवार उच्चार केल्यानंतर हे तुम्हाला लक्षात राहण्यासाठी सोपं आहे. आता मलासुद्धा जास्त अवघड जाते उच्चार करण्यासाठी, पण ते अशाच गोष्टी आपल्याला लक्षात ठेवण्याशिवाय पर्याय नाही. ही खरं तर स्पेसीज जी सापडलेली आहे, इथं पिक्चरसुद्धा त्याचा दिलेला आहे, ती अरुणाचल प्रदेशमध्ये सापडलेली आपल्याला पाहाव्यास मिळते. त्यानंतर लायकोडोन डेकोन्सिस नावाची स्पेसीज आहे. ही सुद्धा जी प्रजाती आहे ती स्नेकचीच सापाचीच प्रजाती असलेली आपल्याला पाहाव्यास मिळते आणि ही डिस्कवर झालेली आहे कर्नाटक राज्यामध्ये आढळलेली पाहाव्यास मिळते. त्यानंतर स्पेरोथेका बेंगलुरू
स्पेरोथेका बेंगलुरू ही एक प्रजाती आहे आणि ही प्रजाती जी आहे ती फ्रॉगची प्रजाती आहे, म्हणजे बेडकाची प्रजाती असलेली आपल्याला पाहावयास मिळते आणि ही बेंगलुरूमध्ये सापडलेली आहे. त्यामुळेच याला बेंगलुरू हे नाव दिलेलं आपल्याला पाहावयास मिळते. स्पेरोथेका बेंगलुरू हे नाव त्याला दिलेलं आपल्याला पाहावयास मिळते. आणि पुढं काय सांगितलं तर लिस्ट ऑल्सो इन्क्लूड्स, आणखी काय प्रजाती सांगितले त्याच्यामध्ये झायरियस अंजालाई ही एक प्रजाती आहे. ती आहे डीप वॉटर स्नेकची, म्हणजे खोल पाण्यामध्ये राहणारा साप आहे हा, याची प्रजाती आहे, केरळामध्ये आढळलेली पाहावयास मिळते आपल्याला. पुढची प्रजाती काय सांगितली ते गायप्टोथोरॉक्स गायडिकिन्सिस ही प्रजाती आहे. ही प्रजाती सापडली कॅटफिश फ्रॉम मणिपूर. ही प्रजाती आहे कॅटफिशची आणि मणिपूरमध्ये, म्हणजे एक प्रकारचा हा मासा आहे तो मणिपूरमध्ये आढळलेला आपल्याला पाहावयास मिळते. आणि पुढची प्रजाती दिली आहे क्लाइस्टर गॅलाटेन्सिया क्लाइस्टर गॅलाटियन्सिस ही प्रजाती आहे ती. आणि ही प्रजाती जी सापडलेली आहे ती आहे ग्रेट निकोबार बायोस्फिअरमध्ये सापडलेली आपल्याला पाहावयास मिळते. अंदोमान निकोबारच्या क्षेत्रामध्ये सापडलेली आपल्याला पाहावयास मिळते. हे आपल्याला जी मी आत्ता तुम्हाला हायलाइटेड करून सांगितलेल्या जी प्रजाती आहेत ना त्या लक्षात ठेवणं, कशाही पद्धतीनं तुम्ही कोणतीही ट्रिक वापरा पण ते लक्षात ठेवा, कारण हे खूप महत्त्वाचं होऊन बसतं. एन्व्हायरमेंटच्या माध्यमातून, विशेष करून जैवविविधता जो टॉपिक आहे ना त्याच्या माध्यमातून आपल्याला सिलेबसमध्ये हे खूप महत्त्वाचा पॉईंट होऊन बसतो. त्यामुळं करंट अफेअरमध्ये किंवा जैवविविधतेमध्ये याच्यावरती प्रश्न 100% फॉर्म होणार. त्यामुळं ह्या अशा प्रकारचे प्रश्न अजिबात मिस करू नका, हे व्यवस्थितरित्या लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. ही नावं अवघड आहेत, मलासुद्धा उच्चार करण्यासाठी खूप अवघड जात आहेत, तुम्ही बघितलेच आता. त्यामुळं जरी उच्चार करायला अवघड गेले तर वारंवार उच्चार करून हे तुमच्या लक्षात राहील. पण कसंही करून हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. याच्यावरती जर क्वेश्चन फॉर्म झाला तर परत पश्चाताप व्हायला नको, याच्यासाठी वारंवार मी हे तुम्हाला सांगत आहे. पुढची न्यूज महत्त्वाची कोणते ते बघूया. आणि हे झूम करून सुद्धा त्याच्यासाठीच मी दाखवले, जरी माझ्याकडून एखादा उच्चार चुकीचा तुम्हाला गेला ना तरी तुम्हाला ते स्पेलिंग व्यवस्थितरित्या बघता यावं आणि तुम्हाला व्यवस्थितरित्या उच्चार त्याचा करता यावा त्या स्पेलिंगच्या अकॉर्डिंग. सो त्यामुळं झूम करून सुद्धा दाखवण्याचा मी प्रयत्न केला होता. पुढची न्यूज महत्त्वाची कोणती ते बघूयात. पुढची न्यूज आहे हिमालयन हायडल प्रोजेक्टशी रिलेटेड. आणि मिनिस्ट्रीनं 7 हिमालयन हायडल प्रोजेक्टला ॲग्री दर्शवलेली आपल्याला पाहाव्यास मिळते, म्हणजे सकारात्मकता दर्शवलेली पाहाव्यास मिळते. म्हणजे भविष्यात मिनिस्ट्री आहे ते 7 हायडल प्रोजेक्टला परमिशन देईल असं सिच्युएशन निर्माण झालेलं आहे. परंतु जे ॲक्टिव्हिस्ट आहेत त्यांच्याकडून कोर्टामध्ये धाव घेतलेली आपल्याला पाहाव्यास मिळते याच्या विरोधात. कारण का तर अशाच पद्धतीच्या हायडल प्रोजेक्ट्समुळं अनेक आपत्ती तिथं येत असताना आपल्याला पाहाव्यास मिळतात आणि त्या आपत्तीमध्ये जवळजवळ आजपर्यंत 200 लोक मारली गेलेली आहेत असं सुद्धा त्या ॲक्टिव्हिस्ट जे वेगवेगळे आहेत त्यांच्याकडून सांगण्यात आलेलं आपल्याला पाहाव्यास मिळते. तशा प्रकारचं ॲफिडेव्हिटसुद्धा सुप्रीम कोर्टामध्ये दाखल केलेलं त्यांनी आपल्याला पाहाव्यास मिळते. त्याच्याशी रिलेटेड खरं तर ही न्यूज आहे. मग याच्यातून वेगवेगळे हायडल प्रोजेक्ट याच्यामध्ये उल्लेख त्याच्यामध्ये आलेला आपल्याला पाहाव्यास मिळतो. ते हेरी डॅमचा उल्लेख आलेला आहे. अशा प्रकारचे वेगवेगळे हायडल प्रोजेक्ट आहेत ते कशा पद्धतीनं फेल झालेले आहेत असं या न्यूजमध्ये सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. मग याच्यामध्ये विशेष करून हिमालयाचा उल्लेख आला आहे. मग हिमालयाविषयी जॉग्राफिकल इन्फॉर्मेशन जेवढी आहे ना तेवढी डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला असणं गरजेचं आहे. तो की पॉईंट आपण या न्यूजच्या अंतर्गत घेऊ शकतोय. इथं आपल्या महत्त्वाच्या न्यूज समाप्त होत आहेत. आता आपण महत्त्वाचे एडिटोरियल्स कोणकोणते आहेत ते डिस्कस करण्यास सुरुवात करूयात. आजचं जे महत्त्वाचं एडिटोरियल आहे ना ते आहे असेट मॉनिटायझेशनशी रिलेटेड. आणि असेट मॉनिटायझेशन ही कन्सेप्ट काय ही अगोदर आपल्याला कळणं गरजेचं आहे. मग एक्झाम्पल देऊन एक तुम्हाला असेट मॉनिटायझेशन कन्सेप्ट काय हे सांगतो. ॲसेट म्हणजे आपली प्रॉपर्टी वगैरे जे असते त्याला आपण ॲसेट म्हणतो. स्थावर मालमत्ता असू द्या किंवा इंटेंजिबल मालमत्ता असू द्या, टेंजिबल इंटेंजिबल दोन्ही, त्याला आपण ॲसेट म्हणू शकतो. मग आता ही ॲसेट मॉनिटायझेशन कन्सेप्ट काय तर समजा अमित आणि सुमित हे 2 पर्सन आहेत आणि अमितची एक लँड आहे, एक हवेली आहे समजा, जुनं घर आहे एखादं आणि ते युटिलायझेशन त्याचं काही नाही, खूप वर्षांपासून ते जवळजवळ पडीक पडलेलं आहे, त्याला काहीही व्हॅल्यू नाही. परंतु त्याच्यामध्ये डागडुजी किंवा इतर मेंटेनन्सचा खर्च आहे तो अमित करू शकत नाही, बरोबर आहे. त्यामुळे ती जी जुनं घर आहे त्यांचं ते खाली पडलेलं आहे, मोकळं पडलेलं आहे खूप दिवसांपासून, ते जवळजवळ खंडरमध्ये त्याचं रूपांतर झालं आहे असं आपण म्हणू शकतोय. परंतु सुमित जो आहे ना तो सुमित त्याच्याकडे खूप पैसे आहेत, इन्व्हेस्टमेंट वेगवेगळ्या सेक्टरमध्ये तो करत असतोय. मग सुमित जो आहे तो अमितला ऑफर करतो
की ही जी प्रॉपर्टी आहे ती तू डेव्हलप करायला पाहिजे. मग अमित म्हणतो त्याच्यासाठी माझ्याकडे पैसे नाही आहेत. मग सुमित काय म्हणतोय, तर मी याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करतो, याचं हॉटेलमध्ये रूपांतर करतो आणि याच्यामधून मिळालेला जो रिव्हेन्यू आहे ना, जो बेनिफिट्स आहे ना, त्याच्यातील काही हिस्सा तुला देतो, काही हिस्सा मी घेतो, म्हणजे दोघांना पण फायदा होईल. ही जागा असल्याचा फायदा अमितला होईल, कारण ती अमितच्या मालकी जागा आहे, घर आहे, आणि याच्यात इन्व्हेस्टमेंट केलं म्हणून सुमितला त्याचा बेनिफिट्स होईल. म्हणजे जे नफा याच्यातून हॉटेलिंग बिझनेसमधून होणार आहे ते दोघंजण काही पर्सेंटेजमध्ये काही रेशोमध्ये वाटून घेतील. म्हणजे आता काय झालं, सुमितनं इन्व्हेस्टमेंट केली म्हणून ही जी पडीक पडलेली जागा आहे, ही जी पडीक पडलेलं घर आहे, त्याच्यामधून अमितसुद्धा रिव्हेन्यू जनरेट करू शकला आणि सुमितसुद्धा रिव्हेन्यू जनरेट करू शकला. आणि जर ह्या असेटमध्ये सुमितनं इन्व्हेस्टमेंट केली नसती तर हे जे असेट आहे, हे जे घर आहे, जागा आहे, ते तसंच पडीक राहिलं असतं. ना त्याच्यामधून सुमितला रिव्हेन्यू जनरेट करता आला असता, ना त्याच्यामधून अमितला रिव्हेन्यू जनरेट करता आला असता, नफा जनरेट करता आला असता. समजते तुम्हाला? म्हणजे ॲसेट मॉनेटायझेशन ही काय आहे, तर अमितनं ही असेट डेव्हलप करण्याची अपॉर्च्युनिटी, डेव्हलप करण्याची जी परमिशन आहे ती सुमितला दिली. हे जी परमिशन देण्याची प्रक्रिया आहे त्याला आपण असेट मॉनेटायझेशन म्हणतो. म्हणजे असेट डेव्हलपमेंट करण्यासाठी सुमितला देऊ केली अमितनं, याला आपण असेट मॉनेटायझेशन असं म्हणू शकतो. म्हणजे आता अमित जो आहे ना, अमित त्या ठिकाणी गव्हर्नमेंट आहे आणि सुमित जो आहे ना त्या ठिकाणी प्रायव्हेट कंपन्याज आहेत. आणि आता गव्हर्नमेंट काय करते, अशा प्रकारच्या ज्या गव्हर्नमेंटच्या मालमत्ता आहेत, ज्या पडीक आहेत, त्या अंडर युटिलाइज्ड आहेत, त्याचा उपयोग काय नाही आहे, अशा प्रकारच्या असेट ज्या आहेत त्या प्रायव्हेट सेक्टरला मॉनिटाईज करत आहे, प्रायव्हेट सेक्टरसाठी मॉनिटाईज करत आहे. म्हणजे प्रायव्हेट सेक्टरला इन्व्हाइट करत आहे गव्हर्नमेंट की या आणि अशा प्रकारच्या असेटवरती इन्व्हेस्टमेंट करा, जेणेकरून त्याच्यामध्ये गव्हर्नमेंटला पण बेनिफिट्स व्हावा आणि जे इन्व्हेस्टमेंट करणाऱ्या कंपन्या आहेत, इन्व्हेस्टमेंट करणारे पर्सन आहेत, त्यांना पण बेनिफिट व्हावा. म्हणजे एकंदरीत असेट मॉनेटायझेशन पॉलिसी गव्हर्नमेंट का आणत आहे, जर अशा का आणत आहे, कारण अनेक अशा प्रकारच्या मालमत्ता आहेत त्या पडीक आहेत, त्याच्यामधून गव्हर्नमेंटला कोणताही रिव्हेन्यू मिळत नाही, त्या पडीक आहेत. मग त्याच्यामधून रिव्हेन्यू जनरेट करायचा असेल तर गव्हर्नमेंटला त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करावं लागेल. पण गव्हर्नमेंट आता इन्व्हेस्टमेंट करायच्या परिस्थितीत नाही, परंतु त्याच्यामध्ये प्रायव्हेट सेक्टर इन्व्हेस्टमेंट करू शकतं. म्हणून गव्हर्नमेंट प्रायव्हेट सेक्टरला काय म्हणते, तुम्ही इन्व्हेस्ट करा. आणि हे जे तुम्ही इन्व्हेस्ट करा गव्हर्नमेंट म्हणतंय ना, त्यालाच आपण काय म्हणतोय, असेट मॉनेटायझेशन करणं. म्हणजे ह्या ज्या गव्हर्नमेंटच्या प्रॉपर्टीचं गव्हर्नमेंटनं मॉनेटायझेशन केलं, म्हणजे प्रायव्हेट सेक्टरला आणि इतर सेक्टरला त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करायला इन्व्हाइट केलं, त्याला आपण असेट मॅनेजमेंट म्हणू शकतोय. समजतंय तुम्हाला? मग हेच या आर्टिकलमध्ये समजावण्याचा प्रयत्न केला आहे की ह्या असेट मॅनेजमेंटमध्ये विशेष करून कोणते पार्ट येतात. तर पहिल्या तर पार्टमध्ये काय आहे, तर अंडर युटिलाइज्ड जी प्रॉपर्टी आहे त्याच्यामध्ये त्याचं मॉनेटायझेशन करायचं आहे. त्याचबरोबर मॉनेटायझेशन्स विल हॅपन थ्रू पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप अँड इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट. म्हणजे हे जे इन्व्हेस्टमेंट आहे, हे जे मॉनेटायझेशन आहे ते आत्ता जसं मी तुम्हाला सांगितलं तसं काय, तर पब्लिक आणि प्रायव्हेट या दोघांच्या ट्रस्टवरती हे इन्व्हेस्टमेंट केलं जाणार आहे. म्हणजेच काय, गव्हर्नमेंटच्या आणि प्रायव्हेट सेक्टरच्या ट्रस्टवरती. आणि त्याच्यासाठी गव्हर्नमेंटनं काय केलं आहे, तर इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट ट्रस्टची स्थापना केली गेली गव्हर्नमेंटकडून. इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट ट्रस्टची स्थापना केली गेली आणि त्याच्या अंतर्गत आता गव्हर्नमेंटचे जे काही अशा प्रकारच्या मालमत्ता आहेत त्याच्यामध्ये प्रायव्हेट सेक्टर जे आहे ते इन्व्हेस्टमेंट करू शकते, त्याला आपण असेट मॅनेजमेंट म्हणतो. मग याच्यामध्ये आता तुम्ही म्हणाल गव्हर्नमेंटच्या काय अशा असेट आहेत की त्याच्यामध्ये प्रायव्हेट सेक्टर इंटरेस्टेड आहे इन्व्हेस्टमेंट करायला, किंवा प्रायव्हेट सेक्टर इंटरेस्टेड होईल इन्व्हेस्टमेंट करायला. तर भरपूर सेक्टर आहेत. त्याच्यामध्ये असेट कोणकोणत्या अशा प्रकारचे आहेत, तर त्याच्यामध्ये विशेष करून रोड आहे. रोडमध्ये प्रायव्हेट सेक्टर इन्व्हेस्टमेंट करू शकतं. आता टोल नाके जे असतात ना, ते प्रायव्हेट कंपनीने डेव्हलप केलेले रोड असतात आणि त्या रोडचं जे इन्व्हेस्टमेंट प्रायव्हेट सेक्टरने केलेली आहे ती टोलच्या स्वरूपात प्रायव्हेट कंपन्या गोळा करत असतात आपल्याकडूनच. समजते तुम्हाला? आणि तशा प्रकारचा बेनिफिट मिळवून त्या रोड डेव्हलप करायचं कार्य करत असतात. मग हे टोल नाक्याची कन्सेप्ट जी आहे ती सुद्धा पब्लिक प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंटचंच एक उदाहरण असलेलं आपल्याला पाहावयास मिळते. तशा पद्धतीने मग रोडचं मॉनेटायझेशन होईल. आता रोडसारख्या प्रॉपर्टी आहेत, त्यानंतर रेल्वे आहे, त्यानंतर पॉवर इलेक्ट्रिसिटी आहे त्याच्यामध्ये आहे, त्यानंतर पुढे एअरपोर्ट आहे, पोर्ट्स वेगवेगळे, पोर्ट्स म्हणजे बंदरं वेगवेगळी, पोर्ट्स आहेत, टेलिकॉम सेक्टर आहे, स्टेडियम्स वेगवेगळे आहेत आणि पॉवर ट्रान्समिशन
या सेक्टरमध्ये आता इथून पुढं मॉनिटायझेशन झालेलं आपल्याला पाहाव्यास मिळेल. त्याच्यामध्ये प्रायव्हेट सेक्टरसुद्धा इन्व्हेस्टमेंट करून त्याच्यामध्ये नफा कमवू शकतं प्रायव्हेट सेक्टरसुद्धा, आणि त्याच्यामुळं त्याचं डेव्हलपमेंट प्रायव्हेट सेक्टरनं केल्यामुळं त्याच्यामध्ये गव्हर्नमेंटला सुद्धा नफा कमवता येईल. म्हणजे जसं की रेशो अमितचा आणि सुमितचा तुम्हाला सांगितलं ना, तसा रेशो आता प्रायव्हेट सेक्टरचा आणि गव्हर्नमेंटचा असलेला आपल्याला भविष्यामध्ये पाहाव्यास मिळेल. समजते तुम्हाला? आणि याच्यामध्ये कन्क्लुजन सांगितले काय बेनिफिट्स याचे होतील, त्याचे काय पॉईंट सांगितलेले आपल्याला पाहाव्यास मिळतात, आणि ते पॉईंट मी आता ही कन्सेप्ट समजावून सांगत असताना तुम्हाला हे समजले असतील, त्यामुळे पुन्हा पुन्हा हे पॉईंट सांगायची काय गरज नाही. म्हणजे एकंदरीत या आर्टिकलमध्ये सांगितलेलं आहे कशाविषयी, तर असेट मॉनिटायझेशनविषयी. आणि त्या असेट मॉनिटायझेशनची जी कन्सेप्ट आहे ती मी तुम्हाला एक अमित आणि सुमितचं उदाहरण देऊन चांगल्या पद्धतीने समजावून सांगितली. त्यामुळे आशा आहे की तुम्हाला हे चांगल्या पद्धतीनं समजलं असेल. पुढचं कोणतं आर्टिकल महत्त्वाचं आहे का ते बघूयात. पुढचं जे आर्टिकल आहे ते एवढं काही महत्त्वाचं नाही आहे, कारण केरळा स्टेटमध्ये कोविडची संख्या जास्त वाढत आहे. त्याची कारणं काय काय असू शकतात, त्याच्यामध्ये प्रिकॉशन्स काय काय घ्यायला पाहिजे, अशा प्रकारचं हे आर्टिकल आहे. आणि अशा प्रकारची जे आर्टिकल आहेत ना, ती जोपर्यंत कोविड आहे तोपर्यंत येत राहतील. त्याच्यामध्ये एकदाच त्याचे पॉझिटिव्ह पॉईंट, निगेटिव्ह पॉईंट, त्याच्यावरती आपण कसे मात करू शकतो हे डिझास्टर मॅनेजमेंटच्या दृष्टीतून करून ठेवायला पाहिजे आपण. समजते तुम्हाला? त्यामुळे हे आर्टिकल आपल्याला वारंवार बघायची काही गरज नाही. एकदाच त्याच्यावरती तुमच्या पद्धतीनं काय काय त्याच्यावरती सोल्युशन काढायला पाहिजे, त्याचे काय काय पॉझिटिव्ह आपल्याकडे स्ट्रॉंग पॉईंट आता अवेलेबल आहेत, आणि निगेटिव्ह पॉईंट त्याचे काय काय आहेत, धोका कशा पद्धतीचा आहे, आणि त्याच्यावरती मग कन्क्लुजनमध्ये मात कशा पद्धतीने करू शकतो हे तुम्ही एकदाच करून ठेवायला पाहिजे. पुढची जी 2 छोटीशी आर्टिकल आहे ती सुद्धा काय महत्त्वाची नाहीत, कारण पहिलं आर्टिकल अफगाणिस्तानमध्ये बॉम्बस्फोट आता झाला त्याच्याशी रिलेटेड आहे, आणि आपण असं समजू नये, पहिलं जे आर्टिकल आहे ते सुप्रीम कोर्टाचं जे अपॉइंटमेंट आहेत वेगवेगळ्या जजेसच्या पोस्टचे आहेत, हायकोर्टामध्ये आहेत, त्यानंतर लोअर कोर्टामध्ये आहेत, वेगवेगळ्या वॅकन्सीज आहेत, त्या जजच्या वॅकन्सी असू द्या किंवा इतर वॅकन्सीज असू द्या, त्या भरण्यासंबंधीचं हे आर्टिकल आहे. आणि याच्यावरती ऑलरेडी आपण बोलून बसलो आहेत. याच्यावरती एक वेगळं आर्टिकल आहे तो कॉलेजियमवरती, आणि सुप्रीम कोर्ट वारंवार कशा पद्धतीनं मागणी करते की वॅकन्सीज भरा, जेणेकरून आपण न्याय व्यवस्थितरित्या सर्वांना देऊ शकेल, वेळेवर न्याय देऊ शकेल. परंतु गव्हर्नमेंट जे आहे सेंट्रल गव्हर्नमेंट त्याच्यावरती सकारात्मक पावलं तातडीनं उचलताना आपल्याला पाहावेस मिळत नाही. याच्यावरती उहापोह करणारं एक वेगळं आर्टिकल आलं होतं डिटेलमध्ये, आणि त्या डिटेलमध्ये डिस्कशन त्याच्यावरती मी केलं आहे. त्याच्यावरती डिस्कशन करून त्याचं वेगळं लेक्चरसुद्धा मी अपलोड व्यवस्थितरित्या केलेलं आहे ऑलरेडी. आणि त्याचं प्लेलिस्ट जी आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे. एडिटोरियल कटिंग, द हिंदू एडिटोरियल कटिंग म्हणून वेगळी प्लेलिस्ट आहे, ती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. ते तुम्ही व्यवस्थितरित्या बघून घ्या, म्हणजे तुम्हाला हे कॉलेजियम काय आहे, सुप्रीम कोर्टाची मागणी काय आहे, आणि त्याच्यामुळं काय परिणाम होत आहे. 2016मधला एक इन्सिडंट त्याच्यामध्ये सांगितला होता की कशा पद्धतीनं चीफ जस्टिस ऑफ इंडियाला अक्षरशः इमोशनल व्हावं लागलं होतं, रडावं लागलं होतं की वॅकन्सीज भरा म्हणून. कारण काय, आपल्यामध्ये जस्टिस डिले मीन्स जस्टिस डिनाय, म्हणजे तुम्हाला न्याय द्यायला उशीर झाला म्हणजे तुम्ही न्याय दिला नाही, अशा कॅटेगरीमध्येच ते येतं. त्यामुळे त्या वॅकन्सीज भरणं करतं गरजेचं आहे. ते उहापोह डिटेलमध्ये ऑलरेडी करून ठेवलेलं लेक्चर मी अपलोड करून ठेवलं आहे. ते लेक्चर बघून ठेवा, म्हणजे तुम्हाला हे टोटल इश्यू काय आहे ते समजून घेता येईल. आणि पुढचं आर्टिकल जसं मी पहिल्यांदा बोलत होतो, छोटंसं आर्टिकल पुढचं आहे ते अफगाणिस्तानमध्ये जो बॉम्बस्फोट झाला आहे त्याच्यावरती आर्टिकल आहे. आणि या आर्टिकलमध्ये विशेष करून काय सांगितले की अफगाणिस्तान ही आपली नेबरिंग कंट्री आहे, आपली शेजारील कंट्री आहे, आणि तिथं बॉम्बस्फोट होणं हे आपल्यासाठी सुद्धा खूप धोक्याचं आहे. तिथं बॉम्बस्फोट झाला आहे म्हणजे उद्या भारतामध्ये सुद्धा होईल, हे धरून आपण चालायला पाहिजे, त्या दृष्टीतून पावलं उचलायला पाहिजे, तशा प्रकारच्या प्रिकॉशन्स आपण घ्यायला पाहिजे. त्याच्यामध्ये मग 26/11चा हल्ला असू द्या किंवा त्याच्या अगोदरचे अनेक हल्ले, पठाणकोट हल्ला असू द्या किंवा त्याच्या अगोदरचे अनेक हल्ले असू द्या, त्याच्याशी रिलेटेड आपण प्रिकॉशन्स घ्यायला पाहिजे. त्याच्यामध्ये मग युनायटेड नेशनचा उल्लेख आला आहे, युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिलचा उल्लेख आला आहे, त्याचबरोबर लाईन ऑफ कंट्रोलचा उल्लेख आलेला आहे. म्हणजे चायनासोबत आता लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोलमध्ये आपला आणि चायनाचा वारंवार क्लॅश चालू असतो. लाईन ऑफ कंट्रोल LOC वरती आपला आणि पाकिस्तानचा वारंवार क्लॅश चालू असतो. त्यामुळं त्याच्याशी रिलेटेड आपल्याला प्रिकॉशन्स घ्यायलाच पाहिजे असं या आर्टिकलमध्ये सांगण्याचा प्रयत्न केला आहे. समजते? मग आता याच्यातून की पॉईंट आपल्याला काय काय घ्यायचे आहे, तर पहिला तर की पॉईंट आपल्याला घ्यायचा आहे LOC माहिती पाहिजे आपल्याला, लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोलचं लोकेशन माहिती पाहिजे, त्याचा मॅप बघून ठेवायला पाहिजे. दुसरा की पॉईंट काय, LACचं लोकेशन माहिती पाहिजे, त्याच्यामध्ये गलवान व्हॅली आहे, हॉट स्प्रिंग आहे, असे वेगवेगळे एरिया न्यूजमध्ये असतात वारंवार, ते माहिती पाहिजे. याला लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोल म्हणतो आपण. आणि चायनामध्ये आणि आपल्यामध्ये कोणकोणती युद्ध झालेत, त्याचा इतिहास काय, त्याचं एक डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला असायला पाहिजे. आणि पुढचं युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिलविषयी आपण अगोदर पण अनेक वेळा माहिती बघितली, अजून पण तुम्ही बघून ठेवायला पाहिजे जर बघितली नसेल तर. आणि युनायटेड नेशन विषयीसुद्धा माहिती आपण बघून ठेवायला पाहिजे. याच्या अगोदर पण आपण
UNSA असू द्या किंवा UN असू द्या, याच्याविषयी डिटेल इन्फॉर्मेशन बघून ठेवलेली आहे. त्याचे नोट्स तुम्ही बनवले नसाल तर पुन्हा एकदा इंटरनेटच्या माध्यमातून हे बघून घ्या, जेणेकरून तुम्हाला हे माहिती असावं, बेसिक इन्फॉर्मेशन याची असावी, कारण हे वारंवार न्यूजमध्ये असणारे मुद्दे असलेले आपल्याला पाहाव्यास मिळतात. इथं आजचे महत्त्वाचे एडिटोरियल समाप्त होत आहेत आणि आजचा द हिंदू इथं समाप्त होतोय. आशा आहे की मी आजचा द हिंदू तुम्हाला आपल्या मातृभाषेतून म्हणजे मराठीमधून समजावून सांगू शकलो असेल. जर आवडत असेल तर प्लीज लाईक करा, नसेल तर डिसलाईक करा. आणि डिसलाईक का केलं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, जेणेकरून तुमच्या इन्स्ट्रक्शननुसार त्याच्यामध्ये मी इम्प्रोव्हायझेशन करू शकेन. आणि प्लीज जास्तीत जास्त आपल्या मराठी विद्यार्थ्यांना हे शेअर करा, जेणेकरून सर्व मराठी विद्यार्थ्यांना याचा बेनिफिट होऊ शकेल. सो या नोटवरती मी तुमची रजा घेतो. भेटूया आपण उद्याच्या द हिंदूच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत गुड बाय, टेक केअर, जय हिंद.